नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात मस्त तर्रीदार झणझणीत कटवडा. अर्धा किलो बटाट्याचं प्रमाण वापरून आज आपण कटवडे बनवणार आहे. घरी छोटीशी पार्टी असेल किंवा हळदी कुंकूसाठी तुम्हाला हे वडे बनवायचे असतील तर सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण दिलेलं आहे. शिवाय वडे परफेक्ट बनण्यासाठी बेसन कसं भिजवून घ्यायचं, रश्श्याला मस्त कट येण्यासाठी काय करायचं, या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर बटाट्याची भाजी बनवून घेऊयात. आता भाजी मस्त खमंग होण्यासाठी हा सगळा मसाला आपल्याला लागणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. पाणी न वापरता मोठं हे वाटून घेऊयात. हे पहा, मिक्सरला लावू शकता किंवा थोडंसं ठेचून सुद्धा घेऊ शकता. वड्यातली भाजी अजून तिखट जर हवी असेल 1-2 मिरची वाढवू शकता. हे पहा, अर्धा किलो बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत. बटाटे उकडून घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी पाणी घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि मीडियम फ्लेमवरती फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे पहा, बटाटा जास्तच आपल्याला मऊ नको आहे, जास्त ओलसर नको आहे, तर त्यासाठी फक्त 2 शिट्ट्या करून घेतल्या. थंड झाल्यानंतर साल काढून घेतली आणि 2 तास फ्रीज मध्ये हे बटाटे ठेवलेले होते. यामुळे काय होईल, भाजी आपली जास्त ओलसर होणार नाही आणि वडे बनवायला, त्याला शेप द्यायला खूप सोपं जातं. आता जी घरी खिसणी असते ना, त्याच्या मोठ्या होलच्या साईडनी हे आपल्याला खिसून घ्यायचंय. आता याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत. वडे स्मूथ होण्यासाठी हे आपल्याला खिसूनच घ्यायचंय, मॅश करून घ्यायचं नाही. आणि अगदीच याचा गोळा होऊ नये त्यासाठी मोठ्या होलच्या खिसणीने हे खिसून घेतलं. तर मसाल्याची तयारी झाली, बटाट्याची तयारी झाली. आता लगेच याची भाजी करून घेऊयात. तर त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरे घेतले, त्यानंतर थोडासा हिंग आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली. आता अशी फोडणी देताना नेहमी कढीपत्त्याची पाने टाकली ना, लगेचच याचं झाकण लावायचं. यामुळे काय होतं, तेलामध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर छान मिक्स होतो. आता लगेचच यामध्ये सगळं वाटण काढून घेतलं. 1 ते 2 मिनिटे सतत हलवत हा मसाला मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण आणि आल्याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तेलामध्येच आपल्याला हळद आणि मीठ घालायचंय. तर अर्धा छोटा चमचा हळद घातली, थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं. तेलामध्येच हळद आणि मीठ घातल्यामुळे भाजीला रंग एकसारखा येतो आणि मीठ सुद्धा सगळ्या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. पुन्हा काही सेकंद थोडंसं हे परतून घेतलं. आता यामध्ये किसून घेतलेले बटाटे ऍड करूयात. तर गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवलेली आहे. सगळा बटाटा काढून घेतला. सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. या पद्धतीने जर ही भाजी बनवून घेतली ना, हॉटेलमध्ये जसे कटवडे मिळतात ना, त्या पद्धतीचीच ही भाजी बनवून तयार होते. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा चाट मसाला घातला आणि बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी कोथिंबीर घातली. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर वापरू शकता, तेही नसेल तर लिंबाचा रस वापरू शकता. मीठ थोडं कमी वाटत असेल तर थोडंसं ऍड करायचं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून झाकण लावून 5 मिनिटे याला वाफ द्यायची. आता भाजी तर आपली बनवून झाली. आता यासाठी लागणारा रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात. कटवड्यासाठी लागणारा जो रस्सा असतो तो झणझणीत असतो. कटवडा नावातच कट आहे म्हटल्यानंतर याला कट तर चांगला यायलाच पाहिजे. तर त्यासाठी लागणारा मसाला योग्य प्रमाणात असणं महत्वाचं आहे. 1.5 चमचा धने, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धी छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, 1 चमचा खसखस, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप. यासोबतच खडा मसाला सुद्धा लागणार आहे. तर यामध्ये 1 जावित्री, 1 मोठी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 3 छोटी वेलची, 3 चक्रफूल घेतलेले आहेत. त्यानंतर 7 ते 8 काळी मिरी, 4 ते 5 सुकलेली काश्मीरी लाल मिरची इथे घेतलेली आहे. ही मिरची कट करून आहे ना, यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे भाजी जास्त तिखटही होणार नाही आणि रंग चांगला येईल. 2 ते 3 तमालपत्र सुद्धा घेतलेले आहेत. या मसाल्यासोबतच आपल्याला 2 कांदे आणि अर्ध टोमॅटो लागणार आहे. त्यासाठी 1 कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा किंवा चॉपर असेल तर अगदी बारीक चॉप करून घेऊ शकता. हे पहा, असा हा बारीक असायला हवा. दुसऱ्या कांद्याचे लांब पातळ काप करून घ्यायचे. आता रश्श्यासाठी लागणारा हा जो सगळा मसाला आहे ना, तो सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं. यामध्ये सुरुवातीला सगळा खडा मसाला घेतला. त्यानंतर उरलेले यामध्ये सगळे मसाले काढून घ्यायचे. जिरे, बडीशेप, धने, आलं आणि लसूण हे सगळं काही सेकंद परतून घ्यायचं. कारण खोबरं आणि खसखस परतून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेचच ते करपू शकतात. त्यामुळे काही वेळानंतर खोबरं आणि खसखस यामध्ये ऍड करायची. सोबतच लाल मिरची, कसुरी मेथी या सगळ्या गोष्टी ऍड करून घेतल्या. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचंय. हा सगळा मसाला तेलामध्ये चांगला परतून घेतला ना, रश्श्याला चव सुद्धा खूप छान येते. आता यामध्ये लांब पातळ चिरून घेतलेला कांदा सुद्धा काढून घेतला. आता हे पहा, कांद्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. तर मंद आचेवरच सतत हलवत आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचाय.
कटवड्यासाठी लागणारा हा स्पेशल मसाला आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे रश्श्याला कट सुद्धा चांगला येईल, चव सुद्धा मस्त येईल. आता मसाला बनतोय तोपर्यंत आपण हे वडे सुद्धा बनवून घेऊयात. हे पहा, ही भाजी सुद्धा आता थंड झालेली आहे. आता वडे आपल्याला याचे अगदी स्मूथ बनवायचे आहेत. त्यासाठी काय करायचं हे पहा, हातानेच याला थोडंसं मॅश करून घ्यायचं. अगदी छोटे छोटे बटाट्याचे तुकडे राहिले ना तरी काहीच हरकत नाही. हे पहा, अगदी थोडंसंच याला मॅश करून घेतलेलं आहे, म्हणजे वड्याला आकार सुद्धा व्यवस्थित देता येईल. कुठूनही वड्याला चिरा पडणार नाहीत, व्यवस्थित स्मूथ बनतील. तुम्ही ह्या भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अजिबात जास्त ओलसर झालेली नाही किंवा जास्त कोरडी सुद्धा नाही, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. त्यामुळेच मागे सांगितल्याप्रमाणे बटाटे शिजवून घेतल्यानंतर थोडा वेळ थंड करून घ्यायचे. गरम गरम शिजलेल्या बटाट्याची भाजी शक्यतो करू नका, ओलसर बनते. आता आपल्याला हवे असतील तसे लहान मोठ्या आकाराचे वडे बनवून घेऊ शकतो. हे पहा, हे मिश्रण घेऊन सुरुवातीला एक गोळा करून घेतला, व्यवस्थित स्मूथ करून घेतला. तळ हातावरती याच्या कडा आहेत ना थोडा वेळ फिरवून घेतल्या, म्हणजे हे अगदी स्मूथ बनतं. हॉटेलमध्ये जे वडे मिळतात ते एवढ्याच आकाराचे असतात. एका प्लेटमध्ये काढून घेतले. मसाला करपायला नको, मसाला सुद्धा मध्ये मध्ये हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग हलकासा बदललेला आहे. आता यामध्ये अर्ध चिरून घेतलेलं टोमॅटो ऍड केलं. या रश्श्यासाठी टोमॅटोचा अगदी कमी वापर करायचा, अर्ध्यापेक्षा जास्त टोमॅटो वापरायचं नाही. थोडंसं टोमॅटो वापरलं ना या रश्श्याची चव बॅलन्स व्हायला थोडीशी मदत होते. आता टोमॅटो सुद्धा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. या वेळेमध्ये सगळे बटाटे वडे सुद्धा करून घेऊयात, म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र होतील आणि आपला वेळ सुद्धा वाचेल. तर अशा पद्धतीने सगळे वडे करून घेतले. हे पहा, अर्धा किलो बटाटे आपण घेतलेले होते, त्यामध्ये 7 रेग्युलर साईजचे वडे बनलेले आहेत आणि एक छोटासा वडा बनलेला आहे. या वड्यांची जाडी सुद्धा व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता साधारण याची जाडी किती आहे. याच्या कडा सुद्धा तळहातावरती फिरवून घेऊन स्मूथ करून घेतलेले आहेत. तर पहा, मसाला परतून होतोय तोपर्यंतच आपले वडे सुद्धा बनवून झाले. मसाला सुद्धा आपला आता तयार आहे. पटकन थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर त्यासाठी सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. सुरुवातीला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी न घालता सुरुवातीला हे 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं, म्हणजे काय होतं, खोबऱ्याचे तुकडे सुद्धा व्यवस्थित बारीक होतात. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं, अगदी बारीक स्मूथ अशी याची पेस्ट करून घ्यायची. याने काय होईल, रस्सा आपला मस्त मिळून येईल. आता कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घ्यायचं. आता कट वडा आहे, कट आहे म्हटल्यानंतर रश्श्याला मस्त कट तर यायलाच हवा. तर त्यासाठी या रश्श्यासाठी थोडंसं जास्त तेल वापरावं लागतं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप घेतली, थोडासा कढीपत्ता घालून लगेचच झाकण लावून घेतलं. आता या रश्श्याला मस्त कट येण्यासाठी, तर्री येण्यासाठी या तेलामध्येच आपल्याला काश्मीरी लाल मिरची परतून घ्यायची. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅस आपला मंद आचेवरच ठेवायचा. 2 चमचे काश्मीरी लाल तिखट पावडर यामध्ये घातली, लगेचच मिक्स करून घेतलं. जास्त वेळ हे परतून घ्यायचं नाही, नाहीतर ही लाल मिरची करपू शकते, चव पूर्णपणे बिघडू शकते. त्यामुळे लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला. थोडीशी हळद आणि मीठ घालून कांदा आपल्याला परतून घ्यायचा. आता तुम्हाला समजलंच असेल, तेलामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट घातलं, त्यामुळे या रश्श्याला 100% कट येणार, मस्त तर्रीदार बनणार. आता या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. कांदा न वापरता सुद्धा डायरेक्ट ही बनवून घेतलेली पेस्ट घालून सुद्धा हा रस्सा बनवू शकता. हे पहा, 2 ते 3 मिनिटे कांदा मस्त परतून घेतलेला आहे. आता यामध्ये बनवून घेतलेली सगळी पेस्ट काढून घेतली. हा मसाला आपल्याला आता मस्त तेल सुटेपर्यंत, हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा. हा रस्सा चांगला मिळून येण्यासाठी, चांगला रंग येण्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे. हा मसाला आपल्याला 4 ते 5 मिनिटे सतत हलवत मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. तर थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. यामध्ये वापरलेलं तेल तर रिलीज झालेलंच आहे, शिवाय खडा मसाला, सुकं खोबरं यांचं तेल सुद्धा रिलीज झालेलं आहे. त्यामुळेच या रश्श्याला मस्त खमंग असा फ्लेवर येतो. आता यामध्ये थंड पाण्याचा वापर न करता गरम पाणी घालायचं. थंड पाण्याचा वापर केला तर पाहिजे तसा याच्यावरती कट दिसणार नाही. हा रस्सा थोडा पातळच असतो, त्यामुळे 1.5 ते 2 पेले इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल, जितकी पातळ हवी असेल त्याप्रमाणे पाण्याचा वापर करू शकता. कोणी कोणी या रश्श्यासाठी मटकी सुद्धा वापरतं. तुम्हाला आवडत असेल तर मसाल्याला ज्यावेळी तेल सुटतं ना त्यावेळी थोडीशी मटकी सुद्धा त्यामध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचा गोडा मसाला यामध्ये नक्की घाला. हा नसेल तर 1 चमचा गरम मसाला घाला. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता या रश्श्याला 4 ते 5 मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचंय. तर मंद आचेवरच आहे ना याला निवांत शिजवत ठेवायचं. यातला मसाला जितका चांगला शिजला जाईल ना, रस्सा सुद्धा तितकाच खमंग बनतो, चांगला मिळून सुद्धा येतो आणि कट सुद्धा मस्त येतो. तर हे पहा, याला आता चांगली उकळी काढून घेतली.
उकळी आल्यानंतर बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी कोथिंबीर घातली. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता मी निवांत याला मंद आचेवर शिजत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण बनवलेले वडे तळून घेऊयात. आता हे बटाटे वडे बनवताना आपल्याला माहितीच आहे यावरती बेसनचं कोटिंग येणार, तर त्यासाठी 1.5 वाटी आपल्याला बेसन लागणार आहे. इथे मी 250 ml चा जो मेजरिंग कप असतो ना त्याने हे मोजून घेतलेलं आहे. एखाद्या घरातल्या वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता. जरी कमी पडलं तरी नंतर सुद्धा ऍड करून मिक्स करून घेता येतं. आता बेसन तसंच न घेता आपल्याला चाळून घ्यायचंय. आता हे बॅटर बनवण्यासाठी थोडंसं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामुळे चाळणीने चाळायला गेले तर हे बाहेर पडेल, म्हणून मी वाटीनेच हे चाळून घेतलं. याचं कोटिंग मस्त क्रिस्पी होण्यासाठी 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. अर्धा चमचा ओवा सुद्धा हातानेच चुरडून घालायचा. वड्यांना मस्त रंग येण्यासाठी थोडीशी हळद घालायची. आता बेसन आहे म्हटल्यानंतर पचायला तर पाहिजेत, थोडासा हिंग घातला. हे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेतले. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घालत आहे ना याचं एक बॅटर बनवून घ्यायचंय. हे पहा, थोडं थोडं पाणी घालत याचं एक बॅटर बनवून घेतलं. याची कन्सिस्टन्सी काळजीपूर्वक पहा. यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही. पळीवरती घेतल्यावर आहे ना अशा पद्धतीचा एक लेअर यायला हवा. 1 वाटी पाणी घेतलेलं होतं, 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक आहे. यापेक्षा जर पातळ बनवलं तर वड्यांवरती बेसनचा लेअर व्यवस्थित येणार नाही. बटाट्याची भाजी बाहेर आल्यासारखी दिसेल. आणि जास्तच घट्ट जर बनवलं तर लेअर एकदम जास्त जाडीचा बनेल. वडे खायला चांगली वाटणार नाहीत, बेसन खाल्ल्यासारखं वाटेल. त्यामुळेच याची कन्सिस्टन्सी आपल्याला परफेक्ट हवी आहे. आता यामध्ये पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे वडे कमी तेलकट होण्यासाठी अजून एक गोष्ट आपण यामध्ये वापरणार आहे. 1 टेबलस्पून कडकडीत गरम करून घेतलेलं तेल यामध्ये वापरायचंय. तेल घातल्यानंतर लगेचच हे पटकन मिक्स करून घ्यायचं. तर 1 मिनिटभर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये अजिबात गाठी शिल्लक नाहीत. वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. आता महत्वाचं म्हणजे सगळ्या साईडनी वड्यांवरती एकसारखं कोटिंग येण्यासाठी काय करायचं, तर हे पहा, या बॅटरमध्ये चमचा किंवा पळीच्या साह्याने वडा 1 ते 2 वेळा अशा पद्धतीने पलटून घ्यायचा. यामुळे या बॅटरचं सगळ्या बाजूनी कोटिंग अगदी व्यवस्थित होतं. आता त्याच चमच्याने किंवा त्याच पळीने आपल्याला हा असाच तेलामध्ये सोडायचा आहे. त्या अगोदर चमच्याच्या खाली जे लागलेलं एक्स्ट्राचं बॅटर आहे ना ते काढून घेतलं आणि तेलामध्ये अलगद असाच वडा सोडून द्यायचा. तेलामध्ये सोडायच्या अगोदरच हे एक्स्ट्राचं बॅटर काढून घेतल्यामुळे काय झालं, तर वड्यावरचा बेसनचा लेअर आपल्याला पाहिजे तसा पातळ येईल, जास्त जाडीचा येणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वड्यांवरती बेसनचे जे काटे येतात ना ते येणार नाहीत. त्यामुळे हे पहा, अशा पद्धतीने चमच्यामध्येच घेऊन बॅटर काढून घ्यायचं, अलगदपणे तेलामध्ये सोडून द्यायचं. जर सवय असेल तर हाताने सुद्धा वडे अगदी अलगदपणे तेलामध्ये सोडता येतात. पण पहिल्यांदा जर बनवत असाल तर चमचा किंवा पळीचा वापर करा. वडे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच झारा लावायचा नाही. कढई खोलगट पसरट असेल तर 3 ते 4 वडे एका वेळी बसू शकतात. पण जास्तच गर्दी करू नका, नाहीतर तेलाचं टेम्परेचर लगेचच कमी होईल आणि वडे आपले व्यवस्थित फ्राय होणार नाहीत. आता हे पहा, हलकासा याचा रंग बदललेला आहे. हलक्या हाताने झाऱ्याने अलटून पलटून याला हलवत राहायचं. तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचेत. आता हे एक्स्ट्राचे बेसनचं बॅटर पडलेलं असतं ना ते सुद्धा खायला खूप छान लागतं. सुरुवातीला ते सगळं काढून घेतलं. हे पहा, तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आलेले आहेत, रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. हे वडे आता एका जाळ्यामध्ये काढून घेऊयात. तर हे पहा, थोडीशी हळद वापरल्यामुळे वड्यांना मस्त रंग सुद्धा आलेला आहे आणि थोडंसं तेलाचं मोहन बेसनमध्ये आपण वापरलेलं होतं, त्यामुळे अगदी कमी तेलकट बनलेले आहेत. तर हे पहा, अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घेतले. आता थोडेसे थंड झालेले आहेत. त्यावेळेमध्ये आपला रस्सा सुद्धा मस्त शिजलेला आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. कट सुद्धा मस्त आलेला आहे. तर तुम्ही वडे पाहू शकता, याचा लेअर तुम्ही पाहू शकता. अजिबात जास्त जाड सुद्धा आलेला नाही किंवा जास्त पातळ सुद्धा आलेला नाही. याचं कोटिंग तुम्ही पाहू शकता, अगदी एकसारखं आलेलं आहे. आणि जरी यावरती 1-2 छोटे छोटे बेसनचे काटे आले असतील, तळताना झाऱ्याच्या साह्याने तोडून घ्यायचे. हे पहा, बेसनचा चुरा आहे तोच किती क्रिस्पी बनलेला आहे. यावरूनच तुम्हाला समजू शकतं याचं कोटिंग सुद्धा खुसखुशीत झालेलं आहे. हे पहा, एक वडा मी तुम्हाला इथे तोडून दाखवलेला आहे. अगदी परफेक्ट याचं कोटिंग आलेलं आहे. अर्धा किलो बटाटे वापरून 7 ते 8 या साईजचे वडे बनवून तयार झालेले आहेत. 1 किलो बटाट्याच्या प्रमाणात जर बनवणार असाल 15 ते 16 आरामात बनतील. यापेक्षा सुद्धा छोट्या आकाराचे बनवणार असाल तर अजूनही जास्त बनतील. तर तुम्हाला अंदाज आलाच असेल, जास्त प्रमाणात जर बनवायचे असतील तर साहित्याचं डबल प्रमाण घेऊन बनवू शकता. आता हे वडे सर्व करताना काय करायचं, हलक्या हाताने दाबायचे. सुरुवातीला रस्सा घ्यायचा, त्यानंतर कट घ्यायचा, थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा, फरसाण किंवा बारीक शेव असेल तर ती घ्यायची. हॉटेलमध्ये आल्यासारखं फील करायचं आणि पुढे तुम्हाला माहितीच आहे, यासोबत लादी पाव सुद्धा देऊ शकता, ब्रेड सुद्धा देऊ शकता. तर या पद्धतीने ही कट वड्याची रेसिपी नक्की बनवून पहा. आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचंय, नक्की करा.